ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। महोदय, एक आहे सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय। निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली की निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय। असणारी या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना देवकर आणि तुम्ही जे म्हणतात हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे, हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे। एक दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत। आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा, तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। स्थिती सभापती महोदय, जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। आणि सभापती महोदय, एक आहे सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे। निवडणुकीची प्रक्रिया आहे, निवडणूक बघेल सभापती महोदय। निवडणुकीमध्ये जी प्रक्रिया झाली की निवडणूक स्थगित करण्याचा अधिकार इथं नाही सभापती महोदय। त्यामुळे सभापती महोदय, अशा पद्धतीनं निवडणुकीच्या प्रिमायसेस मध्ये दहशत निर्माण करणं, स्वतःच्या ताकदीचा वापर करणं, मंत्रिपदाचा वापर करणं, हे सभापती महोदय कुठल्याही नियमात बसत नाही। आपण का नियमाचं उल्लंघन केलं? का 5,000 माणसं सभापती महोदयच्या जिल्हा परिषदेमध्ये घुसली? 5,000 माणसं जिल्हा परिषदेमध्ये जातात निवडणूक चालू असताना सभापती महोदय, अशा पद्धतीने